नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातल्या काही बातम्यांसंदर्भात. मसाजोगमध्ये अजित पवारांसमोर गावकऱ्यांच्या घोषणा. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी घोषणाबाजी. मंत्रिमंडळातून काढा. पक्षपात केला दादा, मंत्रिमंडळातून काढून टाका त्याला. धनंजयला पद देऊ नका दादा. तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या पाहिजे होतं. जनतेचं म्हणणं त्याच्या एकट्यामुळे सगळं नासून टाकलं त्यांनी. दादा दादा आमचं म्हणणं ऐकून घ्या. मंत्रिमंडळात ठेवू नका. धनंजय मुंडेला ठेवू नका. बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेची मागणी आहे, जोपर्यंत निपक्षपाती चौकशी होत आहे तोपर्यंत धनंजय मुंडेला मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्यात यावी. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचे सांत्वन. शब्द देतो, सूत्रधार कुणीही असो, आरोपींना सोडणार नाही, अजितदादांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही. त्यांनी दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे की ह्याची न्यायालयाच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी करायची. आम्ही दोन प्रकारची चौकशी करतो, कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी IG लेवलचे त्यांच्या मार्फत पण चौकशी करतो. बीडच्या मसाजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी शरद पवारांची सुद्धा चर्चा. तर बीडच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला. आरोपींचा सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे, शरद पवारांचं विधान. तर शरद पवार हे संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार. वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टर माइंड. वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, नाव न घेत संदीप क्षीरसागर यांचा आरोप. मास्टर माइंड आणि हे जे आहेत ना, हे फक्त हे वाल्मिक कराडे साहेब ह्याच्यामध्ये. नाही हे जो हे आपला जिल्हा एकदम पुरोगामी तुम्हाला विचारा मारणार जिल्हा आहे साहेब. ह्या माणसांनी सगळी ही काशी करून टाकली. वाल्मिक कराडवर मोक्का लावणार की नाही? जवळचा माणूस मंत्रिमंडळामध्ये असताना कराडवर कारवाई कशी होणार? आव्हाडांचा संतप्त सवाल. अध्यक्षमध्ये बीडमध्ये तेच झालं. मग तो का लावणार? कोणाला लावणार? वाल्मिक कराडला लागणार की नाही लागणार? वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ डावावर लावायचं. त्याच्यात वेगळंच आहे वाल्मिक कराडची उंची. स्वतः एक मंत्र्याचा खास माणूस आहे तो. संतोष देशमुखांच्या हत्येला 13 दिवस उलटून सुद्धा आरोपीला अटक नाहीच. हत्येच्या मुख्य सूत्रधाराला तत्काळ अटक करा. देशमुखांबद्दल बोलताना बजरंग सोनावणे भाऊक. शरद पवारांची परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट. परभणीमध्ये जे घडलंय ते अतिशय धक्कादायक. वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी इथे आलोय. तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार. शरद पवारांचं सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना आश्वासन. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. ही जी कुटुंबाची मागणी आहे ती मागणी सुद्धा राज्य सरकारकडे पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे. तर शरद पवारांची परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट. सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण. त्याला कसलाच आजार नव्हता. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी. पवारांशी बोलताना सोमनाथच्या कुटुंबियांना अश्रू अनावर. राहुल गांधी सोमवारी परभणीला जाणार. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेणार. मसाजोगला सुद्धा भेट देण्याची शक्यता.